आपल्या भक्तीला यावेळेस आपण सुरुवात करूया आणि आपलं भक्तिगीत यावेळेस आपण गाऊया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उपासना संगीतामधून 20 नंबरचं गीत, त्याचं पहिलं आणि शेवटचं कडवं आपण नेहमीप्रमाणे गाऊया. नमा परममंगला गौरव तुला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, प्रभू पुन्हा या पवित्र वारी आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावत आहोत आणि तुझा आभार मानित आहोत. तुझ्या दयेसाठी, कृपेसाठी प्रभू देव बापा, तुझ्या संरक्षणासाठी, पुरवठ्यासाठी पुन्हा आज तुझ्यासमोर येत असताना आम्ही तुझा आभार मानतो. प्रभू, तू मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस, आमची काळजी घेतली. प्रभू, तुझी कृपा तू आम्हास पुरवली, याकरिता आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू देव बापा, तुझ्या समोर आम्ही येत असताना आम्ही विनंती करतो, तू आमच्यावर दया कर, आमच्या अपराधांचे आणि आमच्या चुकांची तू आम्हाला क्षमा कर. प्रभू देव बापा, आमची प्रार्थना आहे की तुझी उपस्थिती तू आमच्यामध्ये दे आणि परमेश्वर देव बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये ही वेळ आम्हा सर्वांसाठी विशेष आशीर्वादाची कर. तू आम्हा प्रत्येकाला जाणतोस, ओळखतोस. प्रभू, आमच्या गरजा तुला माहीत आहे, आमच्या अडचणी तुला ठाऊक आहेत, आमचे आजार, आमचे विकार तुला माहीत आहे, आमच्या शरीराची आणि मनाची स्थिती तुला माहीत आहे. प्रभू देव बापा, आमची प्रार्थना आहे की आम्ही तुझ्या समोर येत असताना, तुझ्या समक्षतेमध्ये येत असताना तुझं अद्भुत कार्य तू कर आणि ही वेळ आमच्यासाठी आशीर्वादाची कर. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत आजची सर्व भक्ती तुझ्या हातात देत प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रभू देव बापाला सर्व गौरव आणि सन्मान देऊया. उपासना संगीतामधून 40 नंबरचं जे गीत आहे, जगदुद्धारक प्रभू येशूला नित्य मुखे गावे,
सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने द्यावे. हे गीत गात भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया आणि प्रभू देव बापाचे आभार आपण मानूया. उपासना संगीतामधून 40 नंबरचं गीत. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. परात्पराच्या ज्या शब्दाने विश्वे ही दिसती, आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. आदि अंत भावना ज्यामध्ये अंतर्गत होती. भूत भव्य की वर्तमान हे ज्या प्रभुच्या हाती, देह तराया लावी त्याला पतितांची प्रीती. देह तराया लावी त्याला पतितांची प्रीती. अनन्यमुचा पिता तारिता, जीवन झाला नता तत्वता. धरणीला स्वर्गता अर्पिता, तयास विसरुनी व्यर्थ कशाला लोकी भटकावे. माय सोडुनी क्षुधार्त बाळे कोठे मी जावे. माय सोडुनी क्षुधार्त बाळे कोठे मी जावे. चिंतामणी सोडुनी प्रस्तरा कोणी करी घ्यावे. काम दुधा सोडुनी अजेच्या मागे लागावे. काम दुधा सोडुनी अजेच्या मागे लागावे. कल्पगता सोडुनी शाल्मली शोधित हिंडावे. नित्य सुधा सोडुनी शुंठीला घास स्वीकारावे. नित्य सुधा सोडुनी शुंठीला घास स्वीकारावे. सदा पाय येशूचे पुढे मम, अन्य विषय नच सुचे मना मग. जीवित नच हे रुचे तया विन. द्राक्ष वेल तो शाखा त्याची मी मजला ठावे. मी पण गेले ख्रिस्त ख्रिस्त हे या पुढती गावे. मी पण गेले ख्रिस्त
ख्रिस्त ख्रिस्त हे यापुढती गावे. जगदुद्धारक प्रभु येशूला नित्य मुखे गावे. सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. सेवावे घरी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे. यावेळेस पवित्र शास्त्रामधून आपण एक स्तोत्र वाचूया आणि आज स्वरूप आपल्याकरिता एक स्तोत्र वाचेल. यावेळेस आपण स्तोत्रसंहिता वाचूया. स्तोत्रसंहिता अध्याय 113. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या सेवकांनो स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. आतापासून सर्व काळ परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद हो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. परमेश्वर आमचा देव ह्याच्यासारखा कोण आहे? तो उच्चस्थळी सिंहासनारूढ आहे. तो आकाश व पृथ्वी यांचे अवलोकन करण्यास लावतो. तो दिनास धुळीतून उठवितो, दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलितो आणि त्यास अधिपतींच्या आपल्या लोकांच्या अधिपतींच्या पंक्तीस बसवितो. तो वान स्त्रीला गृहिणी करून मुलाची आनंदी माता करीतो. परमेश्वराचे स्तवन करा. स्तोत्रसंहिता 113मध्ये आपल्याला स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. कारण परमेश्वराचे नाव हे जे आहे, सूर्याच्या उगवतीपासून तर सूर्याच्या मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. तो दिनास धुळीतून उठवितो आणि दारिद्र्यास उकिरड्यावरून उचलितो. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठव. यावेळेस आपण प्रार्थना करूया. आपल्या मंडळीकरिता आपण प्रार्थना करूया. मंडळीमध्ये संडे स्कूल, महिला संघ, तरुण संघ आहे. आपल्यामध्ये वयोवृद्ध लोक आहे. या सर्वांना आपण यावेळेस प्रभुदेव बापाच्या हातात देऊया. जे लोक आजारी आहेत त्यांच्याकरिता देखील प्रार्थना करूया की प्रभुदेव बापाने त्या प्रत्येकाला उत्तम आरोग्य द्यावं आणि या दिवसांमध्ये प्रभुदेव बापाने प्रत्येकाची काळजी घ्यावी याकरिता आपण प्रार्थना करूया. आपल्या सर्व मंडळीला प्रभुदेव बापाच्या हातामध्ये आपण देऊया आणि यावेळेस ॲलन आपल्याकरिता प्रार्थना करेल. आपण प्रार्थना करू. हे माझ्या प्रेमळ स्वर्गातील पित्या, तुझी स्तुती करतो देवप्पा, तुझे आभार मानतो या सुंदर दिवसाकरिता जो तो आमच्या आयुष्याला जोडला देवप्पा. मागील आठवड्याभर आमचं सांभाळ करून आमची काळजी घेऊन देवप्पा इथपर्यंत देवप्पा तो आम्हाला सुखरूप ठेवला देवप्पा, यासाठी तुझी स्तुती करतो. आमचं रक्षण केलं देवप्पा, आमचा पुरवठा केला, आमचा सांभाळ केला, यासाठी तुझी स्तुती करतो देवप्पा. आज देवप्पा या सुंदर दिवसाच्या वेळेस देवप्पा आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंच आणि उंच करतो देवप्पा, कारण तुझ्यासारखं कोणीही नाही आहे देवप्पा. देवप्पा आज विशेष आमच्या मंडळीसाठी आम्ही मागतो देवप्पा, जे सर्व घटक आमच्या मंडळीमध्ये आहे देवप्पा, महिला संघ, तरुण संघ, पंचमंडळ, क्वायर, संडे स्कूल, सर्वांची तू विशेष काळजी घे, सर्वांना सांभाळ देवप्पा, सर्वांचं रक्षण कर देवप्पा. आणि तुझ्यामध्ये आम्हाला प्रत्येकाला अधिक तू वाढव देवप्पा. देवप्पा वयोवृद्ध लोक आमच्यामध्ये आहेत देवप्पा, त्या सर्वांची या दिवसात विशेष काळजी घे देवप्पा. तू त्यांना सांभाळ, त्यांना शक्ती दे देवप्पा, त्यांना बळ दे, त्यांचं रक्षण कर देवप्पा. देवप्पा त्यांचा पाय तू घसरू देऊ नको देवप्पा, त्यांना सांभाळ. आणि देवप्पा याही देवप्पा वयामध्ये त्यांच्या जीवनाकडून तुझं गौरव तू करून घे. प्रार्थना करतो विशेष करून देवप्पा आमच्या मंडळीमध्ये जे सर्व लोक आजारी आहेत देवप्पा, बिछाण्यावर आहेत, त्यासाठी विशेष मागतो, त्यांना तू आरोग्य दे देवप्पा, त्यांना स्पर्श कर, त्यांची तू काळजी घे देवप्पा. आणि देवप्पा सर्व आजारातून तू त्यांना उठव देवप्पा, त्याद्वारे तुझं गौरव कर, त्यांची काळजी घे देवप्पा. ते संकटातून जात आहे देवप्पा, कठीण परिस्थितीतून जात आहे, त्यांना सांभाळ, त्यांची देखील तू काळजी घे, सर्व संकटातून तू त्यांना बाहेर काढ आणि त्याद्वारे तुझं गौरव कर देवप्पा.
देवप्पा या आजारासाठी आम्ही मागतो देवप्पा. या परिस्थितीमध्ये जेव्हा आम्ही आहोत देवप्पा, देवप्पा तुझं धैर्य आम्हाला दे देवप्पा, तुझी हिंमत आम्हाला दे, तुझं संरक्षण आम्हाला दे देवप्पा. आणि देवप्पा होऊ दे की देवप्पा या आजारामध्ये देवप्पा तुझं संरक्षण आम्हाला लाभावं देवप्पा. आणि देवप्पा आम्हाला देवप्पा सर्व या आजारापासून देवप्पा आमचा बचाव व्हावा असं तू होऊ दे देवप्पा. प्रत्येक मंडळीतील प्रत्येकाची तू काळजी घे देवप्पा. प्रत्येकाचं रक्षण कर, प्रत्येकाला सांभाळ देवप्पा. पुढील संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या स्वाधीन सोबत येणारी संपूर्ण भक्ती आमच्यासाठी विशेष आशीर्वादाची कर देवप्पा. आणि त्याद्वारे तुझंच गौरव तू करून घे. तुझी स्तुती करून प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन आमेन आमेन. यावेळेस प्रभुदेव बापाची स्तुती आराधना आपण करूया. परमेश्वर देव जो स्तवनीय आहे, ज्याचं नाव सूर्याच्या उगवतेपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे, त्या परमेश्वर देव बापाला स्तुतीचा यज्ञ सादर करूया. आणि यावेळेस क्वायर बरोबर काही वेळ परमेश्वराच्या स्तुती आराधनेमध्ये आपण राहूया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सगळ्यांना सलाम. यावेळेस आपण सकाळच्या प्रहरी देवबापाची स्तुती आराधना करणार आहोत. आणि सर्वप्रथम गीत आपण गाणार आहोत. उपासना संगीत 511 क्रमांकाचं ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. 511 नंबर उपासना संगीतमधून ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचारतो तो ख्रिस्तार्पणमस्तु. उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु. आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु. मी पण माझे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. भार्या कन्या पुत्र बंधुगण ख्रिस्तार्पणमस्तु. मोठेपण लहानपण हे ख्रिस्तार्पणमस्तु. निर्धनता की धनाढ्यता ही ख्रिस्तार्पणमस्तु. प्रपंच वघा ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. प्राणप्रियर जन्मभूमी ख्रिस्तार्पणमस्तु. दैन्य हिचे वा वैभव हिचे ख्रिस्तार्पणमस्तु. आशा माझी हिशा विषयीची ख्रिस्तार्पणमस्तु. मम अश्रू हे ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. निंदा स्तुतीचे गारुड सगळे ख्रिस्तार्पणमस्तु. मान घडो
ख्रिस्तार्पणमस्तु जगने मरने व्यर्थ कल्पना ख्रिस्तार्पणमस्तु जग हे सारे ओ ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु ख्रिस्तार्पणमस्तु अवघे ख्रिस्तार्पणमस्तु। यावेळेस आपण परमपिता की हम स्तुती गाए हे गीत गाणार आहोत. परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें सारे पापों को करता क्षमा सारे रोगों को करता चंगा परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें धन्यवाद दे उसके आसनों में आनंद से आए उसके चरणों में धन्यवाद दे उसके आसनों में आनंद से आए उसके चरणों में संगीत गाकर खुशी से मुक्ति चट्टान को जय ललकारे परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें वो ही हमारा है परम पिता तरस खाता है सर्व सदा वो ही हमारा है परम पिता तरस खाता है सर्व सदा पूरब से पश्चिम है जितनी दूर उतनी दूर किए हमारे गुनाह परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें माँ की तरह उसने दी तसल्ली दुनिया की खतरों में छोड़ा नहीं माँ की तरह उसने दी तसल्ली दुनिया के खतरों में छोड़ा नहीं निर्मल दूध है वचन का दिया और दिया हमको अनंत जीवन परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें चरवाहे के माने ढूंढा उसने पापों के कीच से निकाला हमें चरवाहे के माने ढूंढा उसने पापों के कीच से निकाला हमें हमको बचाने को जान अपनी दी ताकि हाथ में हम उसके रहे परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें घोंसले को बार बार तोड़कर उसने चाह किसी के हम उड़ना उसे घोंसले को बार बार तोड़कर उसने चाह किसी के हम उड़ना उसे परों पर उठाया उकाब की तरह ताकि हमको चोट ना लगे परम पिता की हम स्तुति गाए वो ही है जो बचाता हमें। यावेळेस आपण यहोवा चरवाह मेरा सर्वांना येत असलेलं असं गाणं आहे हे आपण म्हणणार आहोत. यहोवा चरवाह मेरा कोई घटी मुझे नहीं है यहोवा चरवाहा मेरा कोई घटी मुझे नहीं है हरी चराइयों में मुझे हालेलुया स्नेह से चराता वो है यहोवा चरवाहा मेरा कोई घटी मुझे नहीं है हरी चराइयों में मुझे हालेलुया स्नेह से चराता वो है
मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से हालेलुया तसल्ली मुझे दी है। मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से हालेलुया तसल्ली मुझे दी है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे हालेलुया स्नेह से चराता वो है। शत्रुओं के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने जो तैयार की हालेलुया मन मेरा मगन है। शत्रुओं के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने जो तैयार की हालेलुया मन मेरा मगन है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे हालेलुया स्नेह से चराता वो है। सिर पर तेल मला है, अभिषेक मुझे किया है। दिल मेरा भर गया है हालेलुया और उमड़ भी रहा है। सिर पर वो तेल मला है, अभिषेक मुझे किया है। दिल मेरा भर गया है हालेलुया और उमड़ भी रहा है। यहोवा चरवाहा मेरा, कोई घटी मुझे नहीं है। हरी चराइयों में मुझे हालेलुया स्नेह से चराता वो है। स्तोत्रसंहिता अध्याय 100। अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा। हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या। यावेळेस आपण प्रार्थनेत जात असताना सारे सृष्टि के मालिक तुम्ही हो हे गीत म्हणणार आहोत। सारे सृष्टि के मालिक तुम्ही हो। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। सारी सृष्टि के मालिक तुम्ही हो, सारी सृष्टि के रक्षक तुम्ही हो। करते हैं तुझको सादर प्रणाम, गाते हैं तेरे ही गुणगान। हा 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 हालेलुया, 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 हा हालेलुया, हा हालेलुया, आमीन। सारी सृष्टि को तेरा सहारा, सारे संकट से हमको बचाना। तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। सारी सृष्टि को तेरा सहारा,
सारे संकट से हमको बचाना तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राहों पर हमको चलाना। आहा हा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आहा हालेलुया, आमीन। हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। हम हैं तेरे हाथों की रचना, हम पर रहे तेरी करुणा, तन मन धन हमारा तेरा है, इन शैतान को छूने न देना। आहा हालेलुया, 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 आमीन। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। अब दूर नहीं है किनारा, धीरज को हमारे बढ़ाना, जीवन की हमारी इस नैया को भवसागर में खोने न देना। आहा हालेलुया, 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 आमीन। पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पिता, धन्यवाद देतो देवाप्पा, या सकाळच्या प्रहरी तू आम्हाला सोबत एकत्र जमवलेला आहेस, त्याबद्दल उपकार मानतो देवाप्पा. तू तुझी स्तुती करण्याची तू देवाप्पा आम्हा सगळ्यांना संधी मिळू दिलीस, त्याबद्दल उपकार मानतो देवाप्पा. विशेष करून मागतो येणारं वचन आमच्यासाठी आशीर्वादित कर. मंदिरातली प्रत्येक परिवार, प्रत्येक लोक, प्रत्येक जणावर तुझा आशीर्वाद पाठव देवाप्पा. या कोविड-19 या व्हायरसमुळे देवाप्पा आमचा सगळ्यांचा तू देवाप्पा बचाव तू कर देवाप्पा, व सगळ्या राई रोगांपासून तू आमचा सगळ्यांचा बचाव कर देवाप्पा. येणारं वचन तुझ्या हातात सोपवतो देवाप्पा, आणि समोरची संपूर्ण वेळ तुझ्या हातात सोपवून ही लहानशी प्रार्थना सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करता, याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या संदेशाकडं यावेळेस आपण जाऊया
आणि पुन्हा एक वार आपल्यासमोर याकोबाचं पत्र याचा पहिला अध्याय आणि या महिन्यामध्ये ज्या वचनांवर आपण आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे ती वचने आपल्यासमोर आपण काढूया. वचन 19 पासून तर 27 पर्यंत. याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय आणि त्यामधून वचन 19 पासून 27 पर्यंत एक वार पुन्हा आज त्यांचं वाचन आपण करूया. त्या ठिकाणी आम्ही या प्रकारे वाचतो. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा, कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही. म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून तुमच्या जीवाचे तारण करावयास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आपण धर्माचरण करणारे आहोत असे कोणाला वाटत असेल व तो आपल्या जिभेला आळा घालीत नसेल आणि आपल्या मनाची फसवणूक करून घेत असेल तर त्याचे ते धर्माचरण व्यर्थ आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करू. प्रार्थना करूया. प्रेमळ देवबापा, आमचं लक्ष आम्ही तुझ्याकडे लावलेलं आहे आणि तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना प्रभू आमची विनंती आहे, तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. वचनात सांगितल्याप्रमाणे आम्ही केवळ ऐकणारे असू नये तर आचरण करणारे असावेत, कृती करणारे असावेत, याकरिता सहाय्य कर. प्रभू तुझं वचन आम्ही समजून घ्यावं, ते स्वीकारावं आणि पवित्र देवबापा ते आचरणात आणावं, याकरिता सहाय्य कर. तुझ्या वचनाचं सामर्थ्य ओत, तुझी इच्छा तू पूर्ण कर, तुझा उद्देश सफळ कर आणि प्रभू देवबापा आम्हास नवीन कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. प्रियांनो, वचन 27 एक वार पुन्हा मी आपल्याकरिता वाचत आहे. देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. प्रियांनो, वचन 27 मी एक वार पुन्हा आपल्यासाठी वाचलं आणि त्यावरून आपल्या लक्षात येईल की आज प्रामुख्याने आपण वचन 27 यावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. आतापर्यंत या शास्त्र भागावर मनन करीत असताना आपण सुरुवातीची जी 2 वचने आहेत त्यावर मनन केलेलं आहे आणि त्यावर मनन करीत असताना आम्ही प्रामुख्याने पाहिलं की खरे धार्मिक आचरण काय आहे, किंवा त्यामध्ये आम्ही ही पाहिलं की ज्या स्वभावाचा आम्हाला पहिल्या 2 वचनांमध्ये उल्लेख आढळतो, किंवा ज्या मानवी स्वभावाचा जो भाग आहे किंवा जी कृती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते, मग त्या ठिकाणी आम्ही ऐकणे, बोलणे, राग येणे या ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी आहेत त्यामध्ये मानवी स्वभाव काय आहे, त्यामध्ये देवाची इच्छा काय आहे, आम्ही या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या. देवाच्या इच्छेचा परिणाम काय होतो हे देखील आम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं मागच्या रविवारी की खरे धार्मिक आचरण आणि जिभेला आळा घालणे. मागच्या वेळेस आपण वचन 26 वरती आपलं लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यामध्ये हे जे 2 विषय आमच्या समोर आम्हाला पाहायला भेटले की धार्मिक आचरण आणि जिभेला आळा घालणे, या 2 विषयांना एकत्र आणून आपण मागच्या रविवारी वचनांवरती मनन केलेलं आहे. आज जे शेवटचं वचन आहे त्यावर आपण आपलं लक्ष
केंद्रित करत आहोत प्रियांनो. मधली जी काही वचने आहेत, मग वचन 19 पासून तर वचन 25 पर्यंत, ह्या दिवसांमध्ये बुधवार आणि शुक्रवारच्या प्रार्थनेमध्ये ही वचने आपल्यासमोर वारंवार येत आहे. आणि म्हणून यावरून पुढं जात आपण मागच्या रविवारी वचन 26 आणि 27 आज 27 आपण पाहत आहोत. प्रियांनो, ह्या वचन 27 मधून जो विषय आज आपल्या समोर येतो तो विषय म्हणजे शुद्ध व निर्मळ धर्माचरण. खरे धार्मिक आचरण आम्ही पाहिलं, धार्मिक आचरण आणि जिभेला आळा घालणे आपण पाहिलं, आणि आज आपण पाहत आहोत शुद्ध व निर्मळ धर्माचरण. प्रियांनो, शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजेच खरे धर्माचरण. आम्ही पाहत आहोत की हा जो शास्त्र भाग आहे, या शास्त्र भागाचं जे हेडिंग आहे ते हेडिंग आहे खरे धार्मिक आचरण, खरे धर्माचरण. आणि म्हणून वचन 27 मध्ये याकोब या ठिकाणी प्रियांनो धर्माचरण जे आहे, देवाच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ धर्माचरण काय आहे याची एक व्याख्या तो आमच्या समोर ठेवतो, एक डेफिनेशन तो आमच्या समोर ठेवतो. प्रियांनो, शुद्ध व निर्मळ धर्माचरण जे खरं धर्माचरण आहे, देवाच्या दृष्टीने ते कसं असावं किंवा देवाच्या दृष्टीने ते कसं आहे, तर तो म्हणतो की शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे काय आहे, तर अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. या ठिकाणी प्रियांनो वचन 27 मध्ये आम्हाला एक डेफिनेशन पाहायला भेटते, एक व्याख्या आम्हाला पाहायला भेटते की खरं धर्माचरण देवाच्या दृष्टीने कशा प्रकारचं असतं, काय असतं. दोन गोष्टी त्या ठिकाणी याकोब आमच्या समोर ठेवतो, ज्यामध्ये पहिली गोष्ट आहे की अनाथांचा आणि विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे हा एक भाग, आणि दुसरा स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे. या दोन गोष्टी या खरे धार्मिक आचरण किंवा शुद्ध आणि निर्मळ धर्माचरणामध्ये याकोब या ठिकाणी समाविष्ट करत आहे. या दोन गोष्टींना जर आम्हाला थोडक्यात सांगायचं झालं किंवा दोन शब्दात जर सांगायचं झालं तर चॅरिटी अँड प्युरिटी, शुद्धता आणि प्रियांनो त्याच वेळेला जे आमचं सेवा आहे, जे आमचं दान आहे, जे आम्ही इतरांसाठी करतो, जी समाज सेवा आहे, किंवा आम्हाला माहिती आहे की आम्हाला प्रभू ख्रिस्ताने सेवा करण्याकरिता बोलावलेला आहे, हा जो आमच्या सेवेचा भाग आहे प्रियांनो, ती सेवा आणि दुसरा भाग म्हणजे शुद्धता. या दोन गोष्टी आम्हाला या डेफिनेशनमध्ये पाहायला भेटतात. आणि म्हणून आज या वचनांवर मनन करीत असताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारणार आहोत, आणि तो प्रश्न कोणता असणार आहे प्रियांनो, की मी कसा आहे आणि मी काय करीत आहे. आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत, चॅरिटी अँड प्युरिटी, या दोन गोष्टी जर आम्हाला या वाक्यात टाकायच्या झाल्या, या दोन प्रश्नांमध्ये जर टाकायचं झालं तर आमच्या लक्षात येतं की मी कसा आहे आणि मी काय करीत आहे. हा प्रश्न प्रियांनो आज आम्हाला आमच्या समोर ठेवायचा आहे, आणि या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःला देण्याचा प्रयत्न या वेळेमध्ये आपण करूया. मग प्रियांनो वचन 27 ज्यावेळेस आम्ही वाचतो त्याची सुरुवात तो काय करतो, तर देवपित्याच्या दृष्टीने, कोणाच्या दृष्टीने, देवपित्याच्या दृष्टीने, परमेश्वराच्या दृष्टीने. आणि हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळेस या विषयाला आपण सुरुवात केली, या महिन्याच्या पहिल्याच रविवारी यावर आपण थोडक्यात बोललेलो आहोत की आम्ही जे करत आहोत ते देवाच्या दृष्टीने कशा प्रकारचं आहे. परमेश्वर देव ज्यावेळेस आमच्याकडं पाहतो, आम्ही पाहिले की देवाची इच्छा काय आहे, आमच्यासाठी देवाची इच्छा काय आहे आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. या ठिकाणी याकोब आम्हाला म्हणतो की देवाच्या दृष्टीने
स्वतःच्या दृष्टीने नाही. मी शुद्ध आहे, मी पवित्र आहे, किंवा आपण असं म्हणूया की मी जे काही करत आहे ते सगळं खूप चांगलं आहे, मी खूप सेवा करतो, मी खूप दानधर्म करतो, मी खूप चांगला राहतो. स्वतःच्या दृष्टीने नाही, स्वतःच्या दृष्टीने नाही, तर देवाच्या दृष्टीने. प्रियांनो, जर आम्ही पहिले करिंथ आणि वचन 4:4 जर वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पौल काय म्हणताना दिसतो. जर आम्ही करिंथकरास याचं पहिलं पत्र आणि अध्याय 4 आणि त्यामधून वचन 4 जर वाचलं तर या ठिकाणी पौल असं म्हणतो, कारण जरी माझे मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही तरी तेवढ्यावरून मी निर्दोष ठरतो असे नाही. माझा न्याय निवाडा करणारा प्रभू आहे. पौल या ठिकाणी म्हणतो की जरी माझं मन माझ्या विरुद्ध मला साक्ष देत नाही, ह्यावरून मी निर्दोष ठरतो असं नाही. पुष्कळदा आम्ही आमच्या स्वतःबद्दल आम्ही समज करून घेतो की आम्ही खूप चांगले आहोत. जर आम्ही आहोत तर देवबापाची स्तुती असो. परंतु प्रियांनो, पौल म्हणतो की जरी माझं मन माझ्या विरुद्ध साक्ष देत नाही, यावरून आम्ही निर्दोष झालो असं होत नाही. तर आपला न्याय निवाडा करणारा प्रभू परमेश्वर आहे. तो प्रभू आमचा न्याय निवाडा करणार आहे. आणि म्हणून आम्हाला काय योग्य वाटतं, आम्हाला काय वाटतं, यापेक्षा परमेश्वराला काय वाटतं हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. ज्याही वेळेस आम्ही धार्मिक आचरणा संबंधाने विचार करतो, आम्ही सेवेसंबंधाने विचार करतो, आम्ही जे काही करण्याचा प्रयत्न करतो प्रभूकरिता, ते करीत असताना आम्हाला काय वाटतं यापेक्षा देवाची इच्छा काय आहे, देवाची आज्ञा काय आहे, हे त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि म्हणून ज्यावेळेस आज आम्ही स्वतःला प्रश्न करतो की मी कसा आहे आणि मी काय करत आहे, याचं उत्तर देव काय देईल हा विचार करणे आमच्यासाठी आशीर्वादाचं ठरतं प्रियांनो. तुम्हाला आठवत असेल शाऊल राजा, त्याच्या जीवनामधला एक प्रसंग आपल्याला आठवेल प्रियांनो, ज्यामध्ये शाऊलाला सांगण्यात आलं, शमूएल त्याला सांगतो की अमालेकी लोक जे आहे त्यांना सर्वस्वी, त्यांच्या सर्वस्वाचा समूळ नाश करायचा आहे. आणि मग आम्हाला पाहायला भेटते की शाऊल त्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी युद्ध होतं आणि हे लोक जे आहे त्या सर्वांचा नाश करतात. परंतु हा नाश ते करत असताना, विध्वंस करत असताना ते काय करतात की अगाग जो त्यांचा राजा आहे अमालेकी, त्याला ते जिवंत पकडून आणतात. त्याचबरोबर आम्हाला पाहायला भेटतं की जे त्या ठिकाणी धष्टपुष्ट पशुपक्षी आहे किंवा जे उत्तमातील उत्तम आहे, लुटीमधलं जे उत्तम आहे ते सर्व ते राखून ठेवतात, त्याचा विध्वंस ते करत नाही. आणि त्या ठिकाणी ते हे कारण देतात की देवाकरिता याचा यज्ञ करावा, म्हणून ते सर्व जिवंत त्या ठिकाणी आम्ही आणलेलं. ज्यावेळेस शमूएल शाऊलाला प्रश्न करतो त्यावेळेस शाऊल या प्रकारे त्याला सांगतो. जर आम्ही पहिले शमूएल 15 जर वाचला अध्याय तर त्या ठिकाणी आम्हाला हा वृत्तांत पाहायला भेटतो. त्या ठिकाणी शमूएल शाऊलाला म्हणतो की यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे हे बरे आहे. शाऊलाला काय योग्य वाटत होतं, त्या इस्रायल लोकांना काय योग्य वाटत होतं, यापेक्षा देवाने त्यांना काय करायला सांगितलं होतं हे महत्त्वाचं आहे. प्रियांनो, आमच्या दृष्टीने आम्ही कसे आहोत, आम्ही काय करत आहोत, यापेक्षा देव आमच्याकडं काय पाहतो, देवाची आमच्यासाठी काय इच्छा आहे, हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. आमच्यासाठी महत्त्वाचं आहे प्रियांनो. दुसरं त्यामध्ये आणखीन आम्हाला पाहायला भेटतं की आमच्या स्वतःच्या दृष्टीने, त्यानंतर दुसरं इतरांच्या दृष्टीने. इतरांच्या दृष्टीने लोक काय म्हणतात हा देखील भाग त्या ठिकाणी येतो की लोक आमच्याकडं पाहत असतात. आम्ही धार्मिक आचरण आमचं आम्ही करत असताना, आम्ही समाजामध्ये वावरत असताना, येत जात असताना लोक आमच्याकडं पाहत असतात. आणि म्हणून कधी कधी इतरांच्या दृष्टीमध्ये चांगलं होण्याकरिता पुष्कळदा धार्मिक आचरणाचा आव त्या ठिकाणी आणला जात असतो.
ही एक फार धोक्याची बाब त्या ठिकाणी आहे प्रियांनो. आणि त्यापासून देखील आम्ही स्वतःला सांभाळायचं आहे. आम्ही इतरांच्या दृष्टीने कसे आहोत यापेक्षा पुन्हा मी फिरून म्हणेल की देवाच्या दृष्टीने आम्ही कसे आहोत हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून लोकांकरिता नव्हे, इतरांकरिता नव्हे, मनुष्याकडून मान सन्मान मिळवण्याकरिता नव्हे, तर देवाकडून मान सन्मान मिळवण्याकरिता आम्ही नेहमी प्रयत्नशील असायला पाहिजे. आम्ही नेहमी त्या ठिकाणी झटायला पाहिजे. प्रियांनो, देव आमच्यासाठी काय विचार करतो हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्रियांनो, आम्ही शाऊल राजाबद्दल तर पाहिलं. त्यानंतर जर आम्ही इस्रायल लोकांचा तिसरा जो राजा आहे शल्मोन राजा, जर आम्ही त्याच्याकडं पाहिलं तर आम्हाला माहीत आहे की याने देवाकडून ज्ञान प्राप्त केलेलं आहे. त्याचं वैभव, त्याचं ऐश्वर्य अद्भुत आम्हाला पाहायला भेटतं. लांबून लांबून लोक त्या ठिकाणी त्याचं ज्ञान ऐकायला, ते सगळं वैभव पाहायला येतात. प्रियांनो, लोकांच्या दृष्टीमध्ये शल्मोन अतिशय हुशार आणि ज्ञानी राजा आम्हाला पाहायला भेटतो, परंतु देवाच्या दृष्टीने आम्हाला पाहायला भेटतं की तो देवाच्या मनातून उतरलेला. लोक कदाचित आम्हाला खूप चांगलं म्हणतात, लोकांसमोर आम्ही खूप चांगले आहोत, परंतु प्रियांनो, आम्ही देवाच्या दृष्टीने कसे आहोत? कधी कधी जे लोकांच्या दृष्टीमध्ये असतो, देवाच्या दृष्टीमध्ये अगदी त्याच्या विरुद्ध आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की इतर लोक आमच्यासाठी काय विचार करतात त्यापेक्षा देव आमच्यासाठी काय विचार करतो, देवाच्या दृष्टीने आम्ही कसे आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्हाला दावीद राजाबद्दल देखील त्या ठिकाणी पाहायला भेटतं. दावीद राजाबद्दल ही साक्ष दिल्या गेली की दावीद देवाच्या मनासारखा आहे. दावीद देवाच्या मनासारखा आहे. प्रियांनो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अशा प्रकारची साक्ष देवाच्या दृष्टीने आज आम्ही त्याच्या मनासारखं होण्याकरिता आम्ही झटणं आमच्यासाठी प्रियांनो आशीर्वादाचं ठरेल. आम्ही वचन 27 आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. शुद्ध व निर्मळ धर्माचरण हा विषय आमचा आहे. आणि शुद्ध व निर्मळ धर्माचरण कोणाच्या दृष्टीने? देवाच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने नाही, लोकांच्या दृष्टीने नाही, तर देवाच्या दृष्टीने. आणि मग प्रियांनो, ज्या दोन गोष्टी या ठिकाणी याकोब आमच्या समोर ठेवतो त्यामधला पहिला भाग आम्हाला पाहायला भेटतो की अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे. अनाथ आणि विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे. चॅरिटी, दानधर्म, सेवा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते. प्रियांनो, गरजू लोकांची विचारपूस करणे, गरजू लोकांची विचारपूस करणे, त्यांची गरज पुरवणे. नुसतं विचारपूस करणेच पुरेसं नाही, कारण आम्हाला माहिती आहे की शास्त्रात सांगितलेलं आहे, जर उपाशी आहे आणि आम्ही म्हणतो की तृप्त ऐस, तर तेवढं बोलून चालणार नाही. आम्हाला त्याने तृप्त होण्यासाठी काहीतरी तरतूद आम्हाला त्या ठिकाणी करावी लागेल, आम्हाला काहीतरी द्यावं लागेल, आम्हाला काहीतरी प्रियांनो त्या ठिकाणी करावं लागेल. विचारपूस करणे आहे आणि त्यांची गरज पुरवणे आहे. प्रियांनो, आज आम्ही हे समजून घ्यावं की देवाने आपल्याला आशीर्वादित केलेलं आहे ते यासाठी की इतरांनाही आशीर्वादित करावं. आज देवाने ज्या काही आशीर्वादित गोष्टी आम्हाला दिलेल्या आहे, जो आशीर्वाद देवाकडून आम्हाला मिळालेला आहे, जी समृद्धी आम्हाला देवाकडून मिळालेली आहे, देवाने आम्हाला भरपूर दिलं, समृद्ध केलं, परंतु ते केवळ यासाठी नव्हे, आमच्या स्वतःपुरती मर्यादित ठेवण्यासाठी नव्हे, तर त्यामधून इतरांचीही काळजी घेतल्या जावी, इतरांनाही त्यामधून आशीर्वाद मिळावा याकरिता. प्रियांनो, आमचंच आहे, देवाने ते आम्हाला दिलं, ते आमचंच आहे, परंतु आता देव आमच्याकडून आशेने पाहतो, अपेक्षेने पाहतो की मी माझ्या लेकराला भरपूर दिलेलं आहे, आता तो इतरांसाठी काय करतो. देव आमच्याकडं मोठ्या आशेने
पाहत असतो प्रियांनो. आमच्याकडं त्याचं लक्ष लागलेलं असतं. ज्यावेळेस आम्ही समृद्ध जीवन जगत असतो, हे जीवन जगत असताना इतरांकरिता आम्ही काय विचार करतो, इतरांकरिता आम्ही काय तरतूद करतो, याकडं प्रियांनो परमेश्वर देवबापाचं लक्ष निश्चितच लागलेलं असतं. आम्हाला माहिती आहे की प्रारंभीच्या मंडळीमध्ये हा भाग आम्हाला पाहायला भेटतो की त्यांचं सर्व काही सामायिक होतं. ते सर्व काही आणून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवत होते आणि मग त्यामधून ज्याची त्याची गरज भागवल्या जात होती. प्रियांनो, गरज भागवणे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. सेवा करणे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि हा कित्ता आम्हाला आमच्या देवाने घालून दिलेला आहे, आमच्या प्रभूने आम्हाला घालून दिलेला आहे. देण्याविषयीचं शिक्षण आमच्या प्रभूने आम्हाला दिलेलं आहे की तुम्ही द्या, ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला मिळेल. प्रियांनो, तुमच्याकडे 2 असतील तर 1 द्या. आम्हाला आमच्या प्रभूचं शिक्षण माहीत आहे. त्याने आम्हाला देण्याविषयी शिकवलं आणि नुसतं शिकवलंच नव्हे तर त्याने आमच्यासमोर एक मोठं उदाहरण स्वतःचं ठेवलं. त्याने स्वतःचा कित्ता आमच्यासमोर ठेवला. तो देणारा आहे, तो गरज पुरवणारा आहे. आणि म्हणून मनुष्याची सर्वात मोठी गरज जी आम्ही कधीही स्वतःहून पूर्ण करू शकलो नसतो, ती म्हणजे आमच्या तारणाची तरतूद, आमच्या तारणाचं कार्य जे देवाने आमच्यासाठी केलं. जी महत्त्वाची गरज देवाने आमची पुरवली प्रियांनो. आणि त्यासाठी त्याने काय केलं? त्यासाठी त्याने स्वतःला देऊन टाकलं. देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला. हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी या जगात आला आणि त्याने स्वतःला त्या वधस्तंभावर देऊन टाकलं प्रियांनो. मोठं उदाहरण आणि मोठा कित्ता आमच्या प्रभू परमेश्वर देवबापाने आमच्यासमोर सादर केलेला आहे. आणि आम्हाला देखील प्रियांनो तेच करायचं आहे. आम्हाला देखील तेच करायचं आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की कोणीही आपलेच हित पाहू नये. आमचंच हित, आमचाच फायदा, आमच्याकडेच भरपूर नाही प्रियांनो. आम्हाला देवाने समृद्ध केलं, आशीर्वादित केलेलं आहे. तर मग जर आम्ही खरे धार्मिक आचरण करणारे आहोत असं जर आम्हाला वाटतं तर प्रियांनो, याकोब या ठिकाणी सांगतो की देवाच्या दृष्टीने अनाथ आणि विधवा यांचा त्यांच्या संकटांमध्ये समाचार घेणे, जे गरजू आहे त्यांचा समाचार घेणे, त्यांची गरज पुरवणे, हा देखील आमच्या धार्मिक आचरणाचा एक फार महत्त्वाचा भाग आहे प्रियांनो. आणि आपल्याला माहिती आहे की जी देवाची लेकरं आहे ती यासाठी ओळखल्या जातात. सेवेकरिता ख्रिस्ती लोक हे ओळखल्या जातात प्रियांनो. ही एक ओळख आपली या जगामध्ये निर्माण झालेली आहे आणि ती ओळख आम्हाला टिकवून ठेवायची आहे. किंबहुना आम्हाला त्यामध्ये आणखीन भर घालायची आहे. नवीन नवीन साक्ष, नवीन नवीन उदाहरणं या दिवसांमध्ये आम्हाला त्यामध्ये यांची भर आम्हाला त्यामध्ये घालायची आहे. आणि म्हणून प्रियांनो, व्हॉट आय एम डुईंग, मी काय करत आहे, मी काय करत आहे प्रियांनो. आज मी या प्रकारे ती सेवा करत आहे का? किंवा मला देवाने समृद्ध केलं आणि म्हणून मग मी चर्चला जात आहे, मला असं वाटतं की मी धार्मिक आचरण माझं आहे, मी काही वाईट करत नाही आहे. परंतु प्रियांनो, मी अनाथ आणि विधवा जी गरजू आहेत त्यांचा समाचार घेत आहे का? त्यांची गरज पुरवण्यासाठी मी काही माझ्या जीवनामध्ये प्रयत्न करीत आहे काय? हा एक भाग. दुसरा भाग त्यामध्ये प्रियांनो याकोब आम्हाला सांगतो की स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे. अनाथ व विधवा यांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे हा एक भाग, आणि स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे, प्युरिटी, शुद्धता, पावित्र्य या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला भेटतं. जगापासून वेगळे केलेले लोक तुम्ही आणि मी आहे. आणि म्हणून या जगापासून आम्ही स्वतःला निष्कलंक ठेवावं. जगामध्ये ज्या सर्व गोष्टी आहेत की ज्यामुळं आमच्या जीवनामधली शुद्धता, आमच्या जीवनामधलं पावित्र्य आम्ही गमावून
शकतो अशा सर्व गोष्टींपासून स्वतःला वेगळं ठेवणं, निष्कलंक ठेवणं प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला देऊन शुद्ध केलेलं आहे. आम्हाला तारणाची वस्त्र त्याने घातलेली आहे, तारणाचा झगा आम्ही परिधान केलेला आहे आणि हा परिधान करून देवाची लेकरं म्हणून आम्ही जीवन जगत असताना प्रियांनो स्वतःला प्रश्न करा की या झग्यावर आम्ही किती डाग लावलेले आहेत, किती डाग आम्ही लावलेले आहेत. प्रियांनो जगापासून स्वतःला निष्कलंक ठेवणे. आणि म्हणून याकोब 4:4 मध्ये आम्हाला याकोब काय सांगतो, अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय. जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवायचं आहे, कारण जगाची मैत्री ही देवाबरोबरचं वैर आहे. आणि याकोब तर या ठिकाणी असं म्हणतो, तो अहो विश्वासू लोकांनो नाही म्हणत, तो म्हणतो अहो अविश्वासू. ज्या लोकांनी जगाबरोबर मैत्री केलेली आहे ते देवाचे वैरी ठरलेले आहे. आणि अशा लोकांना या ठिकाणी याकोब काय म्हणतो, अविश्वासू. प्रियांनो आपण 2 धण्यांची चाकरी करू शकत नाही. देवाने आम्हाला जगापासून वेगळं केलं, त्याचं प्रभुत्व आम्ही स्वीकारलं, आता त्याच्या प्रभुत्वाखाली आम्ही जीवन जगावं, आम्ही त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा, किंवा ज्या जगापासून देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे त्या जगाचं ख्याली खुशालीचं जीवन आम्ही स्वीकारावं. त्या सर्व अशुद्धता आणि वाईट गोष्टींचा स्वीकार करून आम्ही त्याप्रमाणे आमचं जीवन जगावं. आम्ही 2 धण्यांची चाकरी आम्हाला करता येणार नाही. आम्ही देवाबरोबर पण मैत्री ठेवू आणि आम्ही जगाबरोबर पण मैत्री ठेवू. जे लोक ह्या प्रकारे करतात प्रियांनो, ते स्वतःची फसवणूक करून घेत असतात. जे लोक देवाबरोबर पण मैत्री आहे म्हणतात आणि जगाबरोबर पण मैत्री आहे म्हणतात, ते लोक स्वतःची फसवणूक करून घेत आहेत. कारण एक तर आम्ही जगाचे वैरी किंवा आम्ही देवाचे वैरी आहोत. प्रियांनो तर आम्हाला ठरवायचं आहे की आम्हाला कोणाच्या बाजूने राहायचं आहे आणि कोणाचे वैरी आम्हाला बनायचे आहेत. प्रियांनो आणि म्हणून आज वचन 27 वर आम्ही मनन करीत असताना आम्हाला हे लक्षात येईल की चॅरिटी असेल, प्युरिटी असेल, आम्हाला हे महत्त्वाचं आहे या गोष्टींसाठी की देवाच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण करण्यासाठी आम्हाला प्रेमळ अंतःकरणाची व शुद्ध पवित्र जीवन जगण्याची गरज आहे. आणि त्यासाठी आम्हाला रोज झटून प्रयत्न करायचा आहे. प्रेमळ अंतःकरण ज्याद्वारे आम्ही गरजू लोकांची विचारपूस करून त्यांची गरज भागवू शकतो. शुद्ध आणि पवित्रतेचं जीवन जे आम्हाला जगापासून निष्कलंक राहण्याकरिता त्या ठिकाणी आम्हाला महत्त्वाचं आहे. प्रियांनो मग आज आपल्या स्वतःला आपण हा प्रश्न विचारूया की देवाच्या दृष्टीने, माझ्या स्वतःच्या किंवा इतरांच्या नाही तर देवाच्या दृष्टीने मी कसा आहे आणि मी काय करत आहे. प्रियांनो आज आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन या ठिकाणाहून आहे. परमेश्वर देवबापाच्या वचनांमधून आम्हाला या गोष्टीचं उत्तेजन आहे की आमचं पाचारण हे धार्मिकतेकरिता आहे. आणि म्हणून आजपर्यंत आम्ही काय केलं त्यापेक्षा आज हा प्रश्न आम्ही स्वतःला विचारून एक नवीन सुरुवात करण्याची संधी आम्हा प्रत्येकासाठी आहे. देवाच्या दृष्टीने मी कसा आहे आणि मी काय करत आहे. या आपले डोळे आपण बंद करूया आणि स्वतःला हा प्रश्न विचारत असताना आपण स्वतःला प्रभू देवबापासमोर सादर करूया. प्रियांनो परमेश्वर देवबापाचं वचन हे आम्हाला आमचे दोष दाखवून अधोगतीला नेण्यासाठी नाही आहे. प्रियांनो देवबापाचं वचन आमचे दोष दाखवून आम्हाला लाज वाटावी, आम्ही पडावं यासाठी नाही, तर देवाचं वचन दोष दाखवून सुधारणुकीची अपेक्षा करतं. कारण त्याची आमच्यासाठी इच्छा आहे, तो आमच्यासाठी विचार करतो, तो आमच्यासाठी योजना करतो.
आणि म्हणून तो वारंवार 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 आमच्या जीवनामध्ये संधी निर्माण करून देतो की आम्ही प्रश्न करावं, आम्ही उत्तर द्यावं, आम्ही स्वीकार करावा, आम्ही उठावं आणि एक नवीन निर्णय घेऊन पुन्हा आम्ही देवाबरोबर चालावं. आणि म्हणून प्रियांनो, आज देवाच्या दृष्टीने आम्ही कसे आहोत आणि आम्ही काय करत आहोत या प्रश्नाचं उत्तर आम्ही स्वतःला देत असताना प्रामाणिकपणा त्या ठिकाणी आपण ठेवूया आणि मग एक नवीन निर्णय घेत एक नवीन सुरुवात करण्याची संधी आज आम्हाला आहे. आणि निश्चितच खात्री बाळगा प्रियांनो, खात्री बाळगा, देव आम्हास पाहत आहे आणि तो आमच्या विचारांकडे पाहत आहे. त्याला माहीत आहे की आम्ही चुकतो, आम्ही पडतो, त्याला माहीत आहे की आम्ही दुर्बल आहोत. परंतु प्रियांनो, आमच्या जीवनात किंबहुना प्रयत्न तरी त्याला दिसून येतो काय? प्रयत्न तरी त्याला दिसून येतोय काय? तो पाहणारा परमेश्वर आहे. सहाय्य कर प्रभू देव बापा, तू आमचं सहाय्य कर, तू आमचं सहाय्य कर. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये देत आहोत. आम्हाला माहीत आहे प्रभू, पवित्र देव बापा, आमच्या चुका, आमचे दोष, आमचे अपराध, आमचे पाप आमच्या समोर आहे. पवित्र देव बापा, आम्ही कठीण केलेलं आमचं मन आमच्या समोर आहे प्रभू. परंतु आज आम्ही आशा करतो प्रभू, आम्ही अपेक्षा करतो, आम्ही तुझ्या सहाय्याची अपेक्षा करतो. पवित्र देव बापा, आम्ही तुझ्याकडे सहाय्य मागतो प्रभू. पवित्र देव बापा, गरजूंचा समाचार घेणे, विचारपूस करून त्यांची गरज पुरवण्याकरिता ते प्रेमळ अंतकरण तू आम्हाला दे. पवित्र देव बापा, शुद्ध आणि पवित्र जीवन जगण्याकरिता तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य दे प्रभू आणि त्यातून तुझं गौरव तू करून घे. होय प्रभू देव बापा, आज ज्या लोकांच्या जीवनामध्ये तुला प्रयत्न दिसत आहे प्रभू देव बापा, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रयत्नांचं प्रतिफळ आणि यश त्यांना तू दे प्रभू. पुष्कळ जण जे आज निराश आहेत प्रभू, त्यांना ही नवीन संधी देऊन उत्तेजन तू दे आणि प्रभू देव बापा, तुझं गौरव तू करून घे. आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. आजच्या वचनांसाठी आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. त्याच वेळेस प्रभू देव बापा, पुन्हा आम्ही आमच्या सर्व मंडळीला, पवित्र देव बापा, ज्या सर्व प्रियजनांनी आपलं लक्ष तुझ्याकडं लावलेलं आहे त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातात देतो प्रभू. प्रत्येकाचं सहाय्य कर, संरक्षण कर आणि प्रत्येकाची काळजी घे प्रभू देव बापा. आज ज्या लोकांच्या जीवनामध्ये आनंद आहे पवित्र देव बापा, उपकार स्तुती आहे, अशांना देखील आम्ही तुझ्या समोर घेऊन येतो आणि आमची प्रार्थना आहे त्या प्रत्येकाची उपकार स्तुती तू मान्य कर आणि त्यांना आशीर्वादित तू कर प्रभू देव बापा. आम्ही सर्वांना तुझ्या हातामध्ये सुरक्षित करत ही प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण करूया. त्यानंतर सुवंद देव परात्परी गीत आपण गाऊया, आशीर्वाद घेऊया आणि मग मातीचे पात्र आपण म्हणूया. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडी. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. देवा पुत्र
आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन. मातीचे पात्र कुंभार घडी मला हे प्रभू तैसे करी तुझ्या इच्छेने आकार दे मी मुकाराई तुझ्या हाती. सर्वांना सलाम.